नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार आणि दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे राज्य शासनाने जी प्रक्रिया आहे त्यांचं पेन्शन जे दिलं जातं दोन्ही लाभार्थ्यांना. म्हणजे यानंतर चेक पाहू शकता बहुतांश लाभार्थ्यांचं असं म्हणणं असतं की 2 ते 3 महिन्यापासून त्यांची पेन्शन रखडलेली आहे. मग ते दिव्यांग लाभार्थी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, तर सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची म्हणजे एक डेडलाईन जी आहे, शेवटची तारीख 30 जून हे जाहीर करण्यात आली आहे. आणि या अंतर्गत अत्यंत महत्त्वाची कामं तुम्हाला करावी लागणार आहेत. कारण तुम्हाला जर योजनेचे नियम माहीत नसतील तर तुमची पेन्शन यानंतरनं बंद होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही 30 तारीख कशाबद्दल शेवटची तारीख सांगितली आणि जर का ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे हप्ते कशा पद्धतीने बंद होऊ शकतात, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसाठी श्रावणबाळ योजना असेल, दिव्यांग सहाय्य योजना किंवा इतर विशेष सहाय्य योजनांचे लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. राज्य शासनाने सर्व लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. आणि जर का तुम्ही वेळेमध्ये कागदपत्र जमा केली नाहीत तर तुमचे मासिक अनुदान पेन्शनचे आहे हप्ते हे बंद होऊ शकतात. दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि जीवन प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विधवा महिला आणि पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि आवश्यक असल्यास जीवन प्रमाणपत्र जमा करायचं आहे. त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांनी त्यांच्या योजनेनुसार आवश्यक कागदपत्र, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय कागदपत्र हे तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करावेत. मित्रांनो, तसंच पाहू शकता लाभार्थ्यांचे पैसे थांबण्याचं मुख्य कारण म्हणजे वार्षिक पडताळणी पूर्ण न होणे किंवा आवश्यक कागदपत्र वेळेत जमा न होणे. त्यामुळे जर तुम्ही यापूर्वी कागदपत्र दिली असतील तरी ती तहसीलदार कार्यालयात नोंद झाली आहे का नाही याची खात्री करून घ्या. आणि जर तुमचे हप्ते बंद झाले असतील तर तात्काळ तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा आणि तुमची स्क्रुटिनी जी आहे पूर्ण झाली आहे म्हणजे चेकिंग व्हेरिफिकेशन हे झालं आहे का नाही हे तपासा. आवश्यक असल्यास कागदपत्र पुन्हा जमा करा आणि कागदपत्र जमा केल्यानंतर त्याची पावती किंवा कोणताही लेखी पुरावा स्वतःकडे सुरक्षित ठेवा. भविष्यामध्ये कोणतीही अडचण आल्यास हा पुरावा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. तर आता चेकलिस्ट पाहूयात. संजय गांधी निराधार किंवा विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी असाल, तुमचे अनुदानचे आहे निमित्त येते का नाही तर पाहू शकता तुम्ही लाभार्थी आहात, पहिली टिक केली. त्याच्यानंतर तुमचे अनुदान निमित्त येते का नाही म्हणजे काही लाभार्थ्यांना येतं तर हो, नसेल तर नाही झालं. त्याच्यानंतर UDID कार्ड, उत्पन्न दाखला, जीवन प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्र तयार आहेत का, असतील तर होय, नाही. त्यानंतरनं आणि सर्वात महत्त्वाचं 30 जून 2026 पूर्वी तहसीलदार कार्यालयामध्ये जमा केली आहेत. पाहू शकता या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे जमा करणं अनिवार्य आहे. सगळ्या तहसीलदार कार्यालयामध्ये सगळ्या जिल्हा तालुका अंतर्गत जमा करणं आवश्यक आहे. आणि जर यापैकी हे सगळ्या प्रश्नांची कोणताही एका प्रश्नाचं जरी उत्तर नाही असेल तर आजच ती प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून यानंतरचे लाभ जे आहे तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर वेळेवर जमा होतील. ही माहिती जी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर अशा पद्धतीने राज्य शासनामार्फत 30 जून ही शेवटची तारीख जारी करण्यात आली आहे. ज्या कोणत्या लाभार्थ्यांनी अद्यापही कोणतेही लाभार्थी असू द्यात, निराधार योजनेचे असू द्यात किंवा दिव्यांग पेन्शन योजनेचे असू द्यात, तुम्ही जर अजूनही कागदपत्र जमा केली नसतील तर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर करा. कारण 30 जून ही शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर मात्र जुलैपासूनचे तुमचे हप्ते कदाचित जूनपासूनचे पेन्शनचे आहे हे तुमची बंद होऊ शकते. निराधार योजनेअंतर्गत अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.